श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनारायण व्रताबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पूजा आपण कधी करायची आहे, कुठे करायची आहे, त्याचप्रमाणे पूजा कशी मांडावी, पूजेमध्ये कोणत्या फुलाला अतिशय महत्त्व आहे, उपवास जो आहे तर तो कसा करावा, उपवासाला काय खावे, उपवास कधी सोडावा आणि मांडलेली जी पूजा आहे तर ती कधी उचलावी, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच एक वेळ आपल्याला पूजा मांडणी करणे शक्य झाले नाही तर मग आपण हे व्रत करू शकतो का, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्यनारायण व्रत जे आहे तर ते केले जाते. पौष महिन्यामध्ये आपण खास करून सूर्यदेवांची पूजा करत असतो. ही पूजा आपण का करतो तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे संतान सुख मिळावे, आपल्या घराची प्रगती व्हावी, तर यासाठी सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते. ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवांचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते. पौष महिन्यामध्ये शक्यतो शुभकार्य केले जात नाही, परंतु सूर्यदेवांची उपासना जी आहे तर ती पौष महिन्यातील रविवारी केली जाते. रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे. या काळामध्ये सूर्यदेवांचा पृथ्वीवरील प्रभाव हा खूप कमी असतो, परंतु पौष महिना हा दान आणि उपासनेच्या दृष्टीने खास आहे. त्याचप्रमाणे या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आता पूजा जी आहे तर ती आपल्याला कधी मांडायची आहे तर पूजा ही आपल्याला सकाळीच मांडायची आहे. जेवढ्या लवकर आपल्याला ही पूजा मांडता येईल तेवढ्या लवकर ही पूजा मांडायची आहे. सूर्य उगवल्यानंतर किंवा सूर्य उगवण्याच्या अगोदर थोडा वेळ आपल्याला ही पूजा मांडायला सुरुवात करायची आहे आणि जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे. जास्त उन्हाची आपल्याला ही पूजा मांडायची नाही, तर सकाळी कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला ही पूजा मांडायची आहे. त्याचप्रमाणे कुठे मांडायची आहे तर आपण आपल्या घराबाहेर सूर्यप्रकाशामध्ये ही पूजा मांडायची आहे. आपल्याला घरामध्ये ही पूजा न मांडता बाहेर आपल्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये आपली ज्या ठिकाणी आपली तुळस आहे तर त्या तुळशीजवळ आपण ही पूजा जी आहे तर ती मांडू शकतो. आता आपल्याला ही पूजा मांडण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, बाळकृष्ण, गणपतीची मूर्ती, त्याचप्रमाणे आरतीचे साहित्य, तसेच बोरे, ऊस, हरभऱ्याचे घाटे, गव्हाच्या लोंब्या, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, पावटा, घेवडा, तर असं आपण जे सुगड पूजेसाठी वापरतो तर हे सर्व साहित्य सुद्धा या पूजेमध्ये आपल्याला मांडावे लागते. त्याचप्रमाणे खिचडीचे साहित्य म्हणजे एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये थोडीशी मूग डाळ, वांग, तर असं खिचडीचं जे साहित्य आहे तर ते सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये मांडायचे आहे. तसेच फुले, वस्त्रमाळ आणि नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ खोबरे जे आहे तर ते लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक हळकुंड, एक सुपारी आणि एक नाणे तर हे सुद्धा ठेवावे लागतं, तर हे सुद्धा आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ही पूजा जी आहे तर ती सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण मांडत असतो. कोणीही ही पूजा करू शकतात, स्त्री, पुरुष, कुमारिका कोणीही ही पूजा करू शकतात. सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्याला हे स्नान जे आहे तर ते सूर्योदयापूर्वीच करायचं आहे. केस जे आहेत तर ते सुद्धा सूर्योदय होण्या अगोदरच म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला विंचारायचे आहेत. एकदा का सूर्य उगवला की त्यानंतर आपल्याला केस जे आहेत तर ते विंचारता येत नाहीत, त्यामुळे अगोदरच आपल्याला सगळं आटोपून घ्यायचं आहे. यानंतर सूर्य उगवताना उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याचं एक भांडं घ्यायचं आहे, तांब्याचा तांब्या घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत, तीळ टाकायचे आहेत, फूल टाकायचं आहे, शक्य असल्यास लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना आपल्या पायावरती ते पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खाली काहीतरी भांडं मांडून आपण अर्घ्य देऊ शकतो आणि हे पाणी पुन्हा झाडांना घालू शकतो किंवा आपण डायरेक्ट फुलझाडांची जी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल, जेणेकरून हे पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही.
यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये, त्यामुळे आपल्याला तुळशीच्या मुळाशी 1 चमचाभर कच्चे दूध अर्पण करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्तीने ओवाळायचा आहे, तुळशीला नैवेद्य दाखवायचा आहे, 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुळशीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपण आपली देवपूजा आटोपून ही पूजा मांडू शकतो किंवा ही पूजा मांडल्यानंतर देवपूजा केली तरीसुद्धा चालेल. तुळशीजवळ किंवा बाहेर सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती आपल्याला सूर्यदेवांचं चित्र काढायचं आहे. जर आपल्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर तो जरी मांडला तरी चालेल किंवा आपण सूर्यदेवांची प्रतिमा जी आहे तर ती रेखाटायची आहे. रांगोळीच्या साहाय्याने आपण हे चित्र जे आहे तर ते काढू शकतो. तसेच आपण ज्या ठिकाणी सूर्यदेवांची प्रतिमा रेखाटलेली आहे किंवा तांब्याचा सूर्य ठेवलेला आहे तर त्याच्या जवळच आपल्याला आदित्य रानूबाईची प्रतिमा जी आहे तर ती सुद्धा रेखाटायची आहे. पौष महिन्यात आदित्य रानूबाईचा विवाह सूर्यदेवांशी केला जातो असे म्हटले जाते. त्यामुळे आदित्य रानूबाईची सुद्धा आपल्याला प्रतिमा जी आहे तर ती रेखाटायची आहे. तसेच आपल्याला गणपती बाप्पा, बाळकृष्ण तर यांना सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. गणपती बाप्पांच्या, बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून ही जी मूर्ती आहे तर ती थोडेसे तांदूळ ठेवून किंवा विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, बाळकृष्णांना चंदन अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपण जे साहित्य घेतलेलं आहे, बोरे, ऊस, हरभऱ्याचे घाटे, तर असं जे सर्व साहित्य आहे ते पूजेमध्ये मांडायचं आहे. खिचडीचं जे साहित्य आहे तर ते सुद्धा मांडायचं आहे. आणि आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे, तो सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आदित्य रानूबाईची ज्या ठिकाणी प्रतिमा रेखाटलेली आहे तर त्यासमोर आपल्याला खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये 1 हळकुंड, 1 सुपारी, 1 नाणं तर हे सुद्धा ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा जी आहे तर ती आपल्याला मांडायची आहे. यानंतर आपल्याला आरती जी आहे तर ती करायची आहे. सूर्यदेवांची आपल्याला आरती करायची आहे. पूजा झाल्यानंतर सूर्याची 12 नावे सुद्धा म्हणायची आहेत, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पूजा मांडणीला आपल्याला कापूर आरतीने ओवाळायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे. आणि या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला मिळालं तर करडईचं फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे, कारण करडईच्या फुलाला या पूजेमध्ये विशेष असे महत्त्व आहे. आता उपवास जो आहे तर तो कसा केला जातो, तर मीठ जे आहे तर ते उपवासाला खाल्लं जात नाही. अगदी तिखट जे आहे तर ते सुद्धा खाऊ नये. तर आपल्याला दूध, फळे तर हे पदार्थ जे आहेत तर ते खाऊन हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. दिवसभर हा उपवास करायचा असतो आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य जेव्हा मावळतो त्या अगोदर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आणि उपवास सोडण्या अगोदर आपल्याला या व्रताची कहाणी जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहे. त्याचप्रमाणे पूजा जी आहे तर ती कधी उचलायची, तर सूर्य मावळण्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये 5 तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला कहाणी थोडक्यात म्हणायची आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, जाई जुईचा मळा, साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा, ही 5 शब्दांची कहाणी असे म्हणून हे 5 तांदूळ आपल्याला त्या पूजा मांडणीवरती टाकायचे आहेत. आणि पूजा करताना आपल्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी, अशी आपल्याला क्षमा प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात ही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची असते. तसेच सूर्य जो आहे तर तो मावळण्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजा जी आहे तर ती उत्तर पूजा करून आपल्याला उचलायची आहे. पूजा मांडणी करणे जरी शक्य झाले नाही तरी फक्त आपण सूर्यदेवांची पूजा करून आणि उपवास करून सुद्धा हे व्रत जे आहे तर ते करू शकतो.